नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आजची आपली रेसिपी आहे यखनी चिकन पुलाव। ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे। ही लहान मुलांसाठी आणि जे वयस्कर लोक आहेत ज्यांना फारसं तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी अगदी फायदेशीर आहे आणि सोपी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा। थँक्यू। इकडे मी यखनी पुलावसाठी काही साहित्य घेतलेले आहे। इथे धने घेतलेले आहेत, जावित्री घेतलेली आहे, लवंग, दालचिनी, वेलची, तेजपत्ता, परत हे घेतलेलं आहे मी लाल मिरची आणि बडीशोप आहे आणि दालचिनी आहे आणि तेजपत्ता घेतलेला आहे आणि हे सर्व वाटण मी आता मिक्सरला ग्राइंड करून पावडर करून घेत आहे। मसाला मिक्सरला वाटून झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। यखनी पुलावसाठी मी कुकर घेतलेला आहे। याच्यामध्ये तेल टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मी खडे मसाले टाकते। तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा, काळी मिरी, लवंग आणि एक मोठी वेलची आणि एक चक्री फूल आहे। आला लसूण चांगला मी फ्रेश घेतलेला आहे आणि किसणीवरती किसलेला आहे। हा बारीक आपली किसणी असते ना त्याच्यावरती छानपैकी किसून घेतलेला आहे। भरपूर असा घ्यायचा आहे हा। आला लसूणचं कच्चं पण निघून गेलेलं आहे। आता याच्यामध्ये मी एक मोठा कांदा चिरलेला टाकलाय। कांदा परतून झालाय। याच्यामध्ये मी शाहीर जिरा टाकत आहे। इकडे आता मी जो मसाला घेतला होता मिक्सरला केला होता तो टाकत आहे। 1 चमचा गरम मसाला, मसाला चांगलापैकी परतून झालेला आहे। याच्यामध्ये मी आता चिकन टाकत आहे। याच्यामध्ये मी अर्धा किलो चिकन टाकत आहे। याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकता जर तुम्ही तिखट फार खात असाल तर। मी नाही टाकलेले आहेत। चिकन परतून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकत आहे चवीपुरतं। आणि ह्याला मी आता 2 शिट्या देते आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी वगैरे मी काही टाकणार नाही आहे। कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत। आता मी कुकर थंड झालाय आणि उघडत आहे। मी ओपन केलेला आहे। आता पाणी सुटलेलं आहे ह्याला चांगल्यापैकी। आता मी ह्याच्यामध्ये बासमती तांदूळ टाकत आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धा किलो बासमती तांदूळ टाकत आहे।
आणि ह्यामधला मेन इन्ग्रेडियंट्स आहे दही. याकने हे जास्त करून पाण्यामध्ये नाही. मेन साहित्य आहे आपलं हा दही. हा फेटून घेतलेला दही आहे अर्धा किलो. आणि आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी साधा सोपा हा चिकन पुलाव आहे, पण खूप टेस्टी आणि यमी लागतो. जास्त स्पायसी नसतं. हे आता चांगलं याच्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मी पाणी टाकत आहे. मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे. 2 ग्लास पाणी टाकत आहे याच्यामध्ये. आता मी कुकर लावत आहे. याला आता मी 3 शिट्या देत आहे. मध्ये ह्याला चांगलं शिजवून देऊया आपण. थंड झाल्यावर ओपन करून दाखवते. ओपन केलंय मी कुकर. आता जो मी गरम मसाला केला होता मिक्सरला बारीक, तो आता मी याच्यावरती थोडंसं स्प्रेड करते. आणि हे आता चांगलं मी हलवून घेत आहे. आता याच्यावरती मी जे फ्राय ऑनियन आहे ते टाकत आहे. कोथिंबीर, याकने पुलाव आपला रेडी आहे. याकने बिर्याणी आपली रेडी आहे. आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. ही आहे माझी चिकन याकने पुलाव. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.